सेवा केली असेल तर ती बंजारा समाजाची केली आहे. आणि डॉक्टर नीलकंठ पाटील जर आमदार झाला तर 24 तारखेपासून बंजारा समाजाला वृंदावन हॉस्पिटल हे 5 वर्ष फुकट राहील. तिसरी गोष्ट, जे ऊसतोडीला जातात आणि बाकीचे पोरं ते बरोबर घेऊन जातात. ऊसतोडीला मायबाप 4 महिने गेल्यामुळे पोरांची शाळा बुडते आणि दरवर्षी असं होत असल्यामुळे पोरांची शाळेची लाईनच लागत नाही. पोरं बी अनपड राहतं. बाप ऊस तोडत होता म्हणून पोरग बी पुढच्या पिढीत ऊस तोडत आहे. ही आपल्या समाजात मोठी समस्या आहे. तर डॉक्टर नीलकंठ पाटील आमदार झाल्यावर तुमच्या समाजासाठी खास एक हंगामी शाळा सुरू करणार आहेत. त्याला आपण साखर शाळाचं नाव दिलंय. या शाळा काय करतील, 4 महिने तुमचे पोरं डॉक्टर नीलकंठ पाटील हा सांभाळेल. मग त्यांचं जेवण, खाणं, राहणं, आरोग्य आणि शिक्षण हे स्वतः मी बघेल. आणि जेव्हा तुम्ही ऊस तोडायला जाईल तेव्हा ते 4 महिने मी पोरं सांभाळेल आणि मी ऊस तोडून तुम्ही आले की तुमचे पोरं तुमच्या स्वाधीन होतील. जेणेकरून जी आपलं चक्र झालंय की ऊस तोडीमुळे आपले पोरं अनपड राहतात आणि अनपड राहिल्यामुळे त्याला परत ऊस तोडायला जावं लागतं, हे चक्र आपण थांबू. आणि हा विचार तुमच्यासाठी कोणीच केला नाही. तर त्याच्यामुळे सगळेजण एक मताने डॉक्टर नीलकंठ पाटीलला निवडून द्या आणि हे जे असे भरीव काम आहे हे आपण तुमच्यासाठी 100% करू. जय शिवराय. शिक्षणाविषयी काय केलं माहिती तुम्हाला? काय केलं? बोला बोला, घाबरू नका. एसआयटीला विरोध केला, बरोबर. आता जो समाज रक्ताचं पाणी करून लागतं उन्हामध्ये तानामध्ये आणि ऊस तोडीचं काम फक्त बंजारा समाज करू शकतो, बाकीचे लोक करत बी नाही. तर जो समाज रक्ताचं पाणी करून काम करतोय अशा समाजाचे आरक्षण वाचवण्यासाठीची जी एसआयटी होती तिला याने विरोध केला. याचा अर्थ तुमच्या समाजाच्या आरक्षणाला त्याचा विरोध आहे. आणि आता त्याच्या विरोधात त्याची बहीण पण उभी आहे. आता बहीण काय म्हणते, तो गद्दार आहे, मी खुद्दार आहे. आता एका घरात होईल का? म्हणजे पडले तरी तेच आणि निवडून आले तरी तेच. याचा अर्थ ते आपल्याला किती मूर्ख बनवत आहे हे पहिले आपण समजून घ्यायला पाहिजे. त्या दोघांपासून आपण सावध राहा. आणि बाकीचे जे इतर लोक आहेत, मागच्या वर्षी ते पण कॉम्पिटिशन मध्ये ते निवडून येत नाही. कारण का? त्यांची गुंडागिरी जास्त आहे. त्याच्यामुळे त्यांच्या लफड्यात तुम्ही पडू नका. डॉक्टर नीलकंठ पाटीलला जर निवडून दिलं तर आपण त्यांनी जे एसआयटी साठी जो विरोध केला होता तो आपण जाहीरपणे त्या एसआयटीचं समर्थन करू तुमच्या समाजासाठी. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, बंजारासाठी आपल्याकडे टाइम कमी आहे, बाकी